नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तारिणी कशा पद्धतीने केदारचा जीव वाचवणार आहे. एवढंच नाही तर त्या युवराजची कशी वाट लावणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण इकडे दयानंद काकांना सुद्धा आता जाणीव झालेली आहे की हा युवराज काहीतरी चुकीचं पाऊल उचलू शकतो आणि तो नक्कीच केदारच्या बाबतीत काहीतरी विपरीत करेल याची जाणीव त्यांना झालेली आहे. त्यांना संकेत मिळालेला आहे. तर इकडे आता युवराजने जे गुंड केदारला मारण्यासाठी पाठवलेले असतात ते गुंड तिथे फोन करतात आणि म्हणतात की तुम्ही सांगितलेला जो माणूस आहे तो आत्ता त्या आश्रमातून बाहेर पडलाय. तेव्हा युवराज म्हणतो, काय मुहूर्त बघणार आहे का? जावा ना, पकडा ना, करा ना त्याचा बंदोबस्त. फक्त एकच काम करायचं आहे, त्याला तरफडताना मला बघायचं आहे. त्यामुळं तुम्ही तिथून अजिबात तिथे त्याला मारून टाकायचं नाही. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत माझ्या डोळ्यांसमोर त्याला मरताना मला बघायचं आहे. इकडे तारिणी आश्रमामध्ये मुलांना आणखी काही माहिती सांगत असते. त्याचबरोबर प्रत्येक आपल्या देशासाठी ज्या ज्या व्यक्तींनी चांगलं काम केलेलं आहे त्यांची महती सांगत असते. तारिणी हे खूप छान पद्धतीने सांगत असते. सिंधुताई सपकाळ यांच्याबद्दल ती मुलांना सांगते. त्याचबरोबर आत्ताच्या मुलीसुद्धा घडल्या पाहिजेत हे ती बोलत असते. त्याचबरोबर डॉक्टर जे आहेत ते मात्र खूप आनंदाने हा जो सोहळा आहे तो एन्जॉय करत असतात, पाहत असतात. एवढ्याशा छोट्या छोट्या मुलांनी जे केलेलं आहे ते पाहत आहेत. त्याचबरोबर त्यांना या गोष्टीचीही जाणीव असते की हे सगळं जे करत आहे ते फक्त आणि फक्त तारिणी करत आहे. तारिणीनं केलेलं आहे म्हणूनच हे सगळं होऊ शकलेलं आहे हे त्यांना माहिती असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा तारिणी विचार करत असते की अजून केडी का आलेला नाही आहे, केडीला काय एवढा वेळ लागतोय, एवढंच तारिणीच्या डोक्यात सुरू असतं. तारिणीला माहीत नाही आहे की काय होतंय आणि केडीला एवढा वेळ का लागतोय, हा विचार तारिणी करत आहे. त्यासोबतच तिथे आता तारिणी फातिमाला बोलवते आणि फातिमाला म्हणते की तू जरा इकडे ये, जरा लक्ष दे इथं, असं म्हणत तिने फातिमाला बोलवलेलं आहे आणि फातिमाला तिने आता पुढची जबाबदारी दिली. त्यावेळेस डॉक्टर विचारतात, काय झालं तारिणी, काही प्रॉब्लेम आहे का? त्याचवेळी तारिणी म्हणते की तुमचा सत्कार करायचा आहे. मग तारिणी डॉक्टरांचा सत्कार करायला घेते. त्याचबरोबर ती म्हणत असते की आत्तापर्यंत आपल्या या कामामध्ये त्यांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे. त्याचबरोबर डॉक्टर साहेब म्हणतात, पण तुम्हाला सगळ्यांना घडवण्याचं जे काम केलं जातं ते म्हणजे तारिणी करत आहे. त्यासाठी आणखी एका व्यक्तीचा सत्कार झाला पाहिजे आणि ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही तर तारिणीचा सत्कार झाला पाहिजे, असं डॉक्टरांचं सुद्धा म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे दयाकाका खूप टेन्शनमध्ये असतात. तेव्हा कौशिकी त्यांना विचारू लागते की काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे तुम्ही एवढं टेन्शन का घेताय, हा प्रश्न कौशिकीला पडलेला असतो आणि कौशिकी त्याच गोष्टी त्यांना विचारत आहे. त्याचबरोबर ते म्हणत असतात की तुला माहिती आहे ना आपला युवराज कसा आहे, त्याचा राग तुला माहिती आहे ना कसा आहे, मग हे सगळं जे काय आहे ते. तेव्हा इकडे कौशिकी म्हणत असते की काळजी नका करू, काही चुकीचं नाही होणार आहे, असं कौशिकी त्यांना सांगत आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणतात की नाही गं, मला त्या गोष्टींची काळजी नाही आहे, मला एका गोष्टीची काळजी आहे आणि ती म्हणजेच इकडे केदारच्या मागे ते गुंड लागलेले आहेत. केदारला सुद्धा जाणीव झालेली आहे की त्याच्या पाठीमागे कोणीतरी येत आहे. त्यासोबतच इकडे तारिणी आणि त्याचबरोबर बाकीची टीम आहे ती बोलत आहे. तारिणी म्हणते की मला कळत नाही आहे केडी का अजून आलेला नाही आहे. मग इकडे ते बोलत असतात की केडी सरांना मी फोन लावतो. मग केडी सरला फोन लावला जातो, पण केडी इकडं खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलेला असतो आणि केडीसाठी ते गुंड काही लय मोठी गोष्ट नसती, त्यांना मारायला केडीला काही 5 मिनिटं पुरेशी असतात. इकडे डॉक्टर तिथे येतात, विचारू लागतात की काय झालेलं आहे आणि तेव्हा मात्र इकडे तारिणी म्हणते काही नाही, ते केदार मुलांसाठी नाश्ता आणायला गेलाय ना, तो अजून आलेला नाही त्यासाठी. मग इकडे आता केदारने गाडी थांबवलेली आहे, कारण त्या लोकांनी येऊन त्याच्या गाडीला गाडी धडकवलेली असते. केदार खाली पडतो आणि तो उठतो. एकेकाची अशी धुलाई करायला सुरुवात करतो की तो अजिबात थांबत नाही. दांडक्याने एकेकाची धुलाई सुरूच केलेली असते आणि त्यांना बेदम असा मार देत असतो. परंतु इकडे मात्र जेव्हा केदार त्यांची धुलाई करत आहे त्याच वेळेस त्याला समोरून दिसतं ते म्हणजेच युवराज गाडीत लपून आहे आणि तो व्हिडिओ काढत आहे. केदार म्हणतो की नाही, आता माझी आयडेंटिटी समोर येईल, मला हे करून चालणार नाही आणि केदार आता त्या गुंडांचा मार खाऊ लागतो. इतक्या वेळ केदारने त्या गुंडांना अक्षरशः लोळवलेलं असतं, परंतु ते गुंड केदारला हातामध्ये त्यांच्या लोखंडी रॉड असतात आणि त्या दांडक्याने केदारला मारत असतात.
इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नेमकं त्याच वेळी युवराजला निशीचा कॉल आलेला असतो. निशी म्हणत असते की युवी, माझ्या डोक्यात एक प्लॅन आला आहे. आज ते दोघं पण घरी नाही आहेत, तर मला असं वाटतंय की आपण काहीतरी आज केलं पाहिजे. तेव्हा युवराज म्हणतो की काळजी करू नको, आता कुठलाच प्लॅन करायची गरज नाही आहे, कायमचं ते आपल्या आयुष्यातून निघून जाणार आहे. असं इकडे युवराज तिला सांगू लागतो आणि तू फोन ठेव गं, नको त्या टायमिंगला तू फोन करत राहते. इकडे आता सगळेजण केदारला कॉल करत आहेत, पण केदार काही कॉल उचलत नाही आहे. आणि त्याचवेळी तारिणी म्हणते की थांबा मी बघते, असं ती सांगू लागते. आणि मग तारिणी कॉल करत आहे, तारिणीचा कॉल आलेला आहे. केदारच्या लक्षात येतं. केदार तरीही त्या गुंडांच्या तावडीतून पळ काढतो, परंतु त्याला काही त्यात यश मिळत नाही. त्याला काही तारिणीचा कॉल उचलता येत नाही, कारण ते 5-6 जण असतात. समोरून युवराज बघत आहे, त्यामुळं केदारने खूपच हलक्यात घेतलेली असते गोष्ट. आज त्याच्या जीवावरती बेतलेलं असतं आणि तरीही केदारने हात चालवलेला नसतो आणि इकडे तारिणीचा फोन उचललेला असतो. तेव्हा मात्र केदार काहीतरी बोलणार असतो, तेवढ्यातच पाठीमागून त्याच्यावरती वार केला जातो. केदार पळत असतो, पुन्हा त्याच्यावरती हल्ला केला जातो, त्याला मारलं जातं. हे आवाज तारिणीपर्यंत पोहोचत असतात. तारिणीला कळतं की केडी कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये अडकलेला आहे. नक्कीच काहीतरी असं घडलेलं आहे हे तारिणीच्या लक्षात येतं. आणि इकडे केदारचा फोन खाली पडलेला असतो आणि नेमकं त्याच वेळेस घडतं असं की आता तारिणीला कळायचं बंद झालेलं असतं की केडीच्या बाबतीत काय झालंय, हा प्रश्न तारिणीला पडलेला असतो. तारिणी मात्र खूप घाबरलेली असते. फतिमाला ती सांगते, डॉक्टर विचारतात काही प्रॉब्लेम नाही आहे ना. तेव्हा तारिणी सांगू लागते की नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इकडे तारी डॉक्टरांना सांगते की मी आलेचा केदार अजून आलेला नाही आहे, तुम्ही आहात ना. तेव्हा ते म्हणतात काही इमर्जन्सी नाही आहे ना. तेव्हा तारिणी म्हणते की नाही. तारिणीने टेक्नोला सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता केडीचं लोकेशन ट्रेस कर आणि मला सांग. टेक्नोसुद्धा आता ते काम करायला गेलेलं असतो. आणि इकडे आता केदार मात्र कोसळलेला असतो, त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असतं. आणि त्याचसोबतच आता पुन्हा युवराजचा फोन आलेला असतो आणि युवराज म्हणत असतो की त्याच्या डोक्यात दगड घाला आणि त्याला मारून टाका, त्याला संपवून टाका, असं सांगितलं जात असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की त्या माणसाने आता दगड उचललेला असतो आणि तो दगड केदारच्या डोक्यात घालायला लागलेला असतो. त्याच वेळी तिथं तारिणी पोचते आणि तारिणीनं जी काही धुलाई करायला सुरुवात केलेली असते ती मात्र खूपच जबरदस्त अशी असते. इकडे तारिणीने त्या गुंडांची धुलाई करायला सुरुवात केलेली असते. मग इकडे युवराजला कळतं की नक्कीच इथं तारिणी आलेली आहे आणि तारिणी आल्यामुळं हे सगळं झालेलं आहे. म्हणजे तो म्हणतो, झालं, सती सावित्री बनून आली सत्यवानाला वाचवायला, आता हिलाही संपवायचं. ही खरं तर माझ्या प्लॅनमध्ये नव्हती, पण तो केदार बोललेला ना, जिथं जाईल तिथं आम्ही दोघं एकत्र असू, तर ठीक आहे. आता जा म्हणाव, जोडीनं जा. आणि माझा बाप जो आहे ना, यांच्या चितेला अग्नी देण्यासाठी तयार आहे. जो स्वतःच्या हाताला धरून या दोघांना घरात घेऊन आलेला आहे, त्याला आता मी सांगणार आहे की तूच अग्नी दे. आता तारिणी जेव्हा त्या गुंडांची धुलाई करत असते, तारिणी केदारला म्हणत असते की केडी उठ, केडी उठ. तेव्हा केदार तिला सांगतो की आपण सामान्य नागरिक आहोत, आपण काही करू शकत नाही आहे. तुझ्या लक्षात येतं आहे का, समोर गाडीमध्ये युवराज बसलेला आहे आणि तो आपल्याला पाहतोय. असं जेव्हा केदार तारिणीला सांगतो, तेव्हा मात्र तारिणी पाहतच राहते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तारिणी आता केदारला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली आहे. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना तारिणीने रणरागिणी बनून खरंच बुलेटवर केदारला बसवलेला आहे. स्वतःच्या पोटाला त्याला ओढणीने बांधलेला आहे. केदार रक्तबंबाळ झालेला असतो. क्षणाचाही विलंब न करता तारिणीने केदारला घेऊन हॉस्पिटल गाठलेलं आहे. मग डॉक्टर कामत जे आहेत ते आता केदारवरती उपचार करत आहेत आणि त्याचवेळी कौशिकीला त्यांनी कॉल केलेला आहे. कौशिकीला ते सांगतात की केदारवरती हल्ला झालेला आहे, केदारला इथे ॲडमिट केलेलं आहे. कौशिकीला धक्का बसतो की हे सगळं काय झालं. आणि मग कौशिकी धावतच सिटी हॉस्पिटलला येते. तिथं आल्यानंतर तारिणी रडत असते. ती येऊन तारिणीला मिठी मारते, तारिणीला विचारते काय झाले. तेवढ्या डॉक्टर तिथे येतात आणि कौशिकीला बोलवतात. कौशिकीला म्हणतात की काय झालं हे कळलं पाहिजे, कारण जेव्हा तारिणीला तिने मिठी मारलेली असते तेव्हाच तिच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच हे सगळं युवराजचं काम आहे. आणि तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की मला खरं कळलं पाहिजे की काय केलं आहे आणि हे सगळं काय झालेलं आहे. तेव्हा मात्र कौशिकी म्हणते की काय झालं. डॉक्टर म्हणतात की ॲक्सिडेंट झालेला नाही आहे, कारण त्याच्या मेंदूला मोठी इंजुरी झालेली आहे आणि ती फक्त जेव्हा लोखंडी रॉडने जेव्हा मारलेलं असतं, मोठा आघात केलेला असतो, हल्ला केलेला असतो, तेव्हाच ती इंजुरी होते, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलेलं आहे. आता मात्र कौशिकी पाहतच राहते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.